डॉलीबाई, आपण देवीच्या देवळाच्या दारात आहोत. ही मोनिका मॅडमना द्यायची. हा हो पकड. आणि ही टोपली आपल्या अक्काला द्यायची. हो. गडबड अजिबात करायची नाही. हा. हे घ्या. मोनिका मॅडम कुठे राहतात? मी मोनिका. काय कोणी दिलं? देवाने. याच्या टोमॅटो काकडी गाजर पक्का असणार ताजा ताजा. आता काढून खायला घेऊ आपण. चल बरं झालं अक्काने घेतलं. ती भाजी पण खाल्ली असती त्यांनी. मला काकडी हवी होते ना. गाजर मिळणार सगळ्यांना सगळं मिळणार. पण मला सगळं या टोपलीत. त्या टवळीचं नशीब पण. व्हॉट्स रॉंग विथ यू मॅम? त्याच्यात भाजीच असणार आणि दुसरं काय असणार? नाही नाही, मला वाटतं ना यात काहीतरी क्लू असणार. भाजीमध्ये असं काही नाहीये मॅम. हे बघा, त्या देवाने तुम्हाला काही सांगितलेलं नाहीये आणि तो तुम्हाला काही सांगणारही नाहीये. तुमच्या ना उगाच मॅम त्याच्याकडून अपेक्षा आहे. नाही नाही मॅम, मला वाटतं ना ह्यात काहीतरी मेसेज असेल नक्की. आय डोंट थिंक सो मॅम. राधा बोलतात ना ते एकदम करेक्ट बोलतायत. काय मेसेज? काय कबीर, कशात आहे मेसेज? शेपू मध्ये हा मेसेज आहे का मेथीमध्ये? काय मेसेज कशात आहे? लोक कसा पाठवतात मेसेज? मोबाईलवर, इंटरनेटवर. ह्यांनी भाजीची टोपली पाठवली. मॅम प्लीज काम डाऊन. हाऊ कॅन आय काम डाऊन कबीर? हाऊ? एकतर ह्यांचा कुठे पत्ता नाहीये आणि त्यांची ती बहीण अक्का मला चॅलेंज करताय. डॉक्टर मोनिका श्रीखंडेला चॅलेंज करताय. सूर्यास्तापर्यंत देवाला शोधून काढायचंय. नशीब नाही शोधून काढलं तर चित्तेत उडी मारावी लागेल असं म्हणाले नाहीत ते. डोंट लाफ कबीर, आय एम सिरियस. पण खरंच मॅम, देवा गेलाय कुठे आणि कोणालाच माहिती नाही म्हणजे तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना. बट नो वरीज, मी शोधून काढेनच. मला कुणी काही सांगितलं नाही तरी आणि कोणी माझी मदत केली नाही तरी. मॅम तुम्ही एकट्या? नाही नाही, आम्ही पण येतो तुमच्याबरोबर देवाला शोधायला. चल. काय हिरो लोक लय शानपणा करत होता ना. पडला ना थोबाडावर. अरे त्या टवळीसाठी किती पण उड्या मारा नाचा, पण काही उपयोग होणार नाही. कारण तो वरचा आहे ना माझ्या बरोबर आहे. म्हणूनच त्या पोरीने ह्या टोपलीचा घोळ घातला आणि ही चिठ्ठी माझ्या हाताला लागली. तुम्ही किती पण चिठ्ठ्या लिहा, फोन करा, पण काय पण उपयोग होणार नाही. पण तुम्हाला हे शेवटचं सांगते, जर का तुम्ही त्या टवळीला मदत केली तर या अक्काशी गाठ आहे. कळलं का सत्या? बस काय अक्का, तुझा भरोसा नाही का आपल्यावर? तू बोलली ना नाही सांगायचं तर नाही सांगणार ना आपण. काय कालापट? हा आके तू काय टेन्शन नको घेऊ. मी आहे. मी या दोघांवर नजर ठेवतो. मी आहे ना, तू नको टेन्शन घेऊ. हा कालाकोट तू बोलतोय म्हणून. आके वेपरची शपथ, आपण पण काय नाही बोलणार. मला लय काम आहे, चालले मी. बाईचा काय चाललाय काय कळतच नाही. गाजरासोबत भाई चित्त्या पाकळायला लागलाय. खायचा काय? ए कालाकोट, चल 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 लोक नाही. ए चल 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 पटकन निघू. चेन्नई एक्सप्रेस कुठं? इथेच आपलं बाहेर नाही चाललं.
चहा प्यायला चाललोय चहा टाकायला. चॅट टाकेल आज ओळखते का मी तुम्हाला? मी पण येते, मला बघायचं त्या साठवीची मजा. चला. अगं अगं आके तू कुठं कॅफे मध्ये पण नाहीये देवा. मॅम मॅम सापडला देवा? नाही, खूप शोधला. सापडेल. कशाला उतरली तू आता? अक्का कुठे चल? अक्का इकडे काय करणार? सूर्य बघत होते. आहे अजून थोडा वेळ आहे तुझ्याकडे. देवांची चप्पू. वहिनी तुम्ही हा पिक्चर बघितलाय का? सर सिर्फ 3 और तो ते मेरा सर 3 देवियों के सामने झुकता है. कुठल्या महत्वाच्या व्यक्तीला भेटवणार होतात? आपली देवी मा, आपली कुलदेवता. मला माहितीये देवा कुठे. चला. हा मस्त भाजी, माठ आहे, पोकळ आहे, सगळे शेबू पण आहे. घ्या का भाजी? भाजी किती? अरे भावा 15 रुपये. 10. अरे असू दे भावा. हा भाजी. या डॉलीबाई आलात? हालात म्हणजे कोण समजतं कोण स्वतःला? तुम्ही नेहमीच आहे तुमचं. जबाबदारीची काही जाणीव आहे की नाहीये? एक फोन नाही, एक मेसेज नाही. सकाळपासून मी शोधतेय तुम्हाला आणि तुम्ही ते खुशाल भाजी विकताय. आणि हे काय काम आहे हे? रोज नवीन काम, रोज नवीन टेन्शन. मी गावभर शोधतेय तुम्हाला आणि तुम्ही इथे नसते उद्योग करत बसलाय. तेव्हा हे सगळं कधी थांबणार आहे? अहो डॉलीबाई, आपण तुम्हाला चिठ्ठी पाठवली होती ना त्या भाजीच्या परडीमध्ये, त्या टोपलीमध्ये. काय बोलताय तुम्ही? मला ती भाजीची टोपली मिळाली, त्याच्यात चिठ्ठी बिट्टी काही नव्हती. त्याच्या गावात त्या छकुलीने काय ती लफडा केला. आपण सॉरी बोलतो ना. हा, त्या मुलींकडून कदाचित गोंधळ झाला असेल. सॉरी बिरी ठीक आहे, पण हे तुम्ही भाजी का विकताय? आपल्याला कुठल्या गोष्टीचं टेन्शन आहे का? आपल्याला कुठल्या गोष्टीची कमी आहे का? मग हे सगळं का नवीन वेडेपणा आहे तुमचा? डॉलीबाई, तुम्ही याला येडेपणा म्हणा, मूर्खपणा म्हणा, पण आपण दरवर्षी या इथे येतो आणि हा वेडेपणा करतो. कारण आजचा दिवस ना आपल्यासाठी एकदम स्पेशल आहे. आपण तुम्हाला सांगितलं ना की आपण याच दिवशी ना आपल्या धंद्याची सुरुवात केली होती. ते माहितीये मला. ब्लॅकने तिकीट्स विकून मैंने प्यार किया. आयुष्य पण डॉलीबाई एक नंबर, सगळं लक्षात आहे तुमच्या. डॉलीबाई, आपण जाम पैसा कमवला, आपण जाम सुख कमवली, पण जे सुख आईच्या कुशीत असतं ना ते नाही आपल्याला कमवता आलं. किती पण पैसा दिला ना तरी पण ते नाही आपल्याला कमवता येत. ते समाधान कुठे मिळणार? म्हणून आपण जाम शोधलं, तेव्हा कुठे आपल्याला ते समाधान या इथे मिळालं. म्हणून आपण दरवर्षी या इथे येतो. आणि या इथे ना आपण कोणी बडा माणूस नसतो, कोणी तो बिल्डर वगैरे कोणी नसतो, काका नसतो, मामा नसतो, काय पण नसतो. म्हणून हे का? ते म्हणतात ना, ते वरच्या दरबारात ना सगळे एकदम सारखे असतात. आपण ते बडा माणूस वगैरे काही नसतो, आपण एकदम साधा असतो या इथे. कारण या इथे जी काही सेवा करतो ना आपण, त्याच्यामधनं जे सुख मिळतं ना ते एक नंबर असतं. म्हणून आपण या इथे थोडी भाजी विकतो मस्त पैकी. पण मग तुम्ही मला बोलला नाहीत कधी? काय डॉलीबाई, ते अजून म्हणतात ना की या हाताचं त्या हाताला कळता कामा नये. आपण तसं करतो. आपलं ते बोंब वगैरे काय नाही आवडत. एकदम सुमडीमध्ये आपण काय ते काम करतो बघा, आणि चुपचाप या इथे येतो, भाजी विकतो आणि समाधान घेतो, आहे की नाही? तुम्ही नेहमी म्हणता ना, अपना सिर सिर्फ 3 औरतों के सामने झुकता है. म्हणजे काय? आज मला काहीतरी म्हणावं असं वाटतंय. काय?
मेरा सिर सिर्फ आपके सामने झुकता है। आयुष्य पटोली बाई, ए डाली, काय हारली ना? नाही म्हणली होती देवावर लय प्रेम आहे, त्याला शोधून दाखवीन. नाही शोधू शकली ना? आणि देवानं पण सांगितलं नाही तो कुठे आहे ते, म्हणून रडती ना तू. अगं रडू नको, अशा लय हार तुला पचवायचे आहेत, कळलं का? अक्के काय बोलतेस तू? बरोबर बोलताय अक्का तुम्ही. तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे मी. आता मी हरलीये. चला रे. डोली बाई, तुम्ही असं का बोललात? अक्कांना बरं वाटावं म्हणून. हो, पण तरी पण तुम्ही आपण हरलो असं का म्हणालात? डोलीबाई, आपण जिंकलो. पिंकी ना, जबाबदारी नावाची जाणीवच नाहीये हिला. म्हशीचा अंबरण्याचा आवाज नाही. येऊ दे त्या पिंकीला, मी ना वाट लावते. काही झालेलं माझ्या. पिंकी, किती वेळ? भूक लागली आहे. हो ना, आणि आम्हाला अभ्यास करायला सुद्धा बसायचंय. प्लीज लवकर. आले आले. पिंकी, सॉरी 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 सॉरी. तुझा चहा. मॅम तुम्ही? पिंकी कुठे? काय करू, सकाळपासून दोनदा तिला फोन केलाय. 5 मिनिटात येते, 5 मिनिटात येते. अजून तिची 5 मिनिटं झाली नाहीये. म्हणजे आज काही पिंकी ताईचं खरं नाहीये. आज चक्क ब्रेड बटर? सॉरी, ऍक्च्युली मी पिंकीची वाट बघत बसले आणि मग सगळाच उशीर झाला. मग समोर ब्रेड दिसला म्हणून ब्रेड बटर. आजचा एक दिवस तुम्ही ऍडजस्ट कराल ना प्लीज? ओ मॅम, मग मला सांगायचं ना, मी केलं असतं काहीतरी. नाही नको राधा, परत तुम्हाला अभ्यासाला उशीर झाला असता. लंचला काहीतरी करू, ठीक आहे? मी माझ्यासाठी कॉफी बनवून आणते. कबीर, ही कसली मेसेज टोन आहे? बहुतेक ना आज मॅमचा मूड काही ठीक दिसत नाहीये. मी आलेच, बघते मॅमना काही मदत हवी आहे का. ओके. मस्त मस्त, कसलं भारी आहे. फक्त अक्का, तुमच्या म्हशीला जरा बाजूला करता का? मला आज जायचंय कामासाठी. आमच्या मॅडमले कावलेत माझ्यावर. हा, तिला तेवढंच असतं वचवच करता. पण माझी डाली कुठं पण जाणार नाही. कोण आहे डाली? प्रॉब्लेम होतो. मॅम तुम्ही राहू दे, तुम्ही करा पिंकी ताईला फोन, मी करते कॉफी. थँक्स राधा. हा बोला मॅडम. पिंकी, झालीत का तुझी 5 मिनिटं? कुठे आहेस तू? अच्छा, ते होय, ते कधीच झालेत 5 मिनिटं. आता जर का तू पुढच्या 5 मिनिटात इथे आली नाहीस ना, तर मी तुला उशीर झाला म्हणून अर्ध्या दिवसाचा पगार कट करेन. मॅडम मॅडम मॅडम, माझा अर्धा पगार कापायची काही गरज नाहीये. अहो, मी कधीच आले एकदम वेळेवरती. रिअली? डोक्यावर पडलीस का? वेळेवर आली असतीस तर इथे नसतेस का आता? अहो काय बोलते म्हणजे. आणि मॅडम, माझं नाही डोकं फिरलंय. तुम्ही बाहेर या बघा, इकडे अक्काचं डोकं फिरलंय. ओ माय गॉड, आता अक्काने काय गोंधळ घातलाय? आले. आता काय नवीन? तर
जाऊ दे कॉफी चल. आवडलं पिंके. व्हॉट इज दिस? अक्का, हे काय केलंय तुम्ही? तुम्ही चक्क माझ्या दारात म्हैस बांधली आहे. अरे डाली, घाबरू नको. ती अशीच वचवच करत असते, घाबरू नको बाळा. असं कसं म्हणताय तुम्ही? घाबरू नको. मी घाबरते ना. मी तुझ्याशी बोलत नाहीये, मी माझ्या डालीशी बोलते. ओ माय गॉड, तुम्ही हिचं नाव डॉली ठेवलंय? तुम्हाला काही वाटत नाही? पिंकी, तू व्हिडिओ शूट काय करतेयस? हो मॅडम, दोन बायकांचं भांडण बघायला ना सगळ्यांना खूप आवडतं आणि हा व्हिडिओ करून ना मला आरटी ग्रुपवर टाकायचंय. वेडीयेस का? तो आरटी ग्रुप गेला खड्ड्यात. यांना समजाव ना काहीतरी. ए पिंके, तुझी मॅडम का फॅडम आहे ना, तिला सांग माझी डाली कुठेही जाणार नाही. एक वेळ तिला काढील पण हिला काढणार नाही. हा मॅम, तुम्ही नका ना उगाच त्यांच्या नादी लागू. तसंही आपण कितीही सांगितलं ना तरी त्यांना काहीच समजणार नाहीये. त्या जर का अशा सहजासहजी नाही ना ऐकल्या तर मी पोलीस कंप्लेंट करेन. ए डाली, घाबरू नको. अरे अशा धमक्यांना ही अक्का घाबरत नाही. आपण की नाही मस्तपैकी खायचं प्यायचं. तुला काय पाहिजे असेल ना तर मला सांग. आणि कोणी आपल्या अंगावर आलं तर शिंगावर घ्यायचं आणि डायरेक्ट छपरावर टाकायचं. हे ना आता अति होत आहे. मॅम ऐका ना, तुम्ही जा, तुमची अपॉइंटमेंट आहे ना. मी आहे ना देवाला बोलून बघतो इथे काय करता येते का. अरे वा, बोललं रेडकू लय हुशार आहे. डालीच्या बाजूला बांधलं पाहिजे. ओ रेडकू कोणाला म्हणताय? म्हशीच्या पोराला. ओ माय गॉड, यांना कळलं का की माझा मुलगा आहे ते? नाही मॅम, म्हशीचा मुलगा म्हणजे ते इन जनरल बोलतोय. ओके, मलाच कन्फ्युजन झालं. माय गॉड, कबीर, हे बघा, हे असं चालणार नाहीये. जोपर्यंत ही म्हैस माझ्या दारातून जाणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. देवा कुठे आहात तुम्ही? बाहेर या देवा. आईच्या गावात काय कटकट आहे. हे राडा आहे या बायकांचा. साला आपल्याला आराम पण करून देत नाही बायका. ये भाई चल लवकर चल. ए सत्या, अरे तू काय करतोस? तू काय रात्रभर कपडे घेऊन उभायस का इथे? नाही भाई, जसा राडा चालू झाला ना तसा आपण तुझ्या खोलीत पोहोचलो. आपल्याला माहितीये ना तुला मांडवली करायला जावं लागतं ते. ए सत्या, अरे काय करायचं बायकांचं रे? अरे असले राडे ना आपण आपल्या दुश्मनाबरोबर कधी घातले नव्हते रे. ए चल या, आपण नाही जात. ए भाई, तू एवढ्यात तर घाबरला? भाई असं समज ही तुझी नेट प्रॅक्टिस आहे. कधी मॅच तर लग्नानंतर चालू होणार आहे. ए सत्या, असे राडे चालू राहिले ना तर आपल्याला वाटत आपलं लग्न होईल कधी. जाऊ दे, आपण नाही जात यार. आलो. गावात हे काय? हा काय नवीन राडा? अरे आजकाल दुधामध्ये लय भेसळ असते म्हणून म्हंटल स्वतःची सेपरेट म्हैस आणायची. नाव काय माहिती का? डाली. कसं वाटलं ना? हा काय डाली? अगं अक्के, तुला दुसरा नाव भेटला नाही काय? तेव्हा बघा ना. डॉलीबाई, तुम्ही जरा थंड घेता का? एवढा सगळा होऊन पण तुम्ही आणि मला शांत बसायला सांगा. तेव्हा ही म्हैस आत्ताच्या आत्ता इथून काढा. बघा ना, पिंकीला आत येता येत नाहीये. सगळी कामं खोळंबली आहेत. डॉलीबाई, आपण बघतो ना, आपण काढतो. खबरदार माझ्या डालीला हात लावला तर. अगं अक्के, पण तू ऐकलं नाही ना तर म्हशीच्या बाजूला बांधेल तुला, सांगून ठेवते. जर का या जागेवरून ही म्हैस आता गेली नाही ना तर मी पोलीस कंप्लेंट करेन. काय ऍज पर जमीन हस्तांतरण कायदा ही जागा कुणाच्याही मालकीची नाहीये. ही सार्वजनिक जागा आहे, त्यामुळे इथे कुणी काही करू शकतं. पांडे,